तर उद्धव ठाकरे यांच्या या विधानावरती मनसेनं मार्मिक अशी प्रतिक्रिया दिली। जनतेच्या मनामध्ये तर 2014 आणि 2019 यावेळेला देखील होतं। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे महत्त्वाचं आहे, असं मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे म्हणाले। महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड टिकावा असं मत मनसेच्या केंद्रीय समितीमधल्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेलं आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत आज केंद्रीय समितीच्या पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थावरती एक महत्त्वाची बैठक झाली आहे आणि यामध्ये त्यांनी ही इच्छा व्यक्त केली। दोन भावांमध्ये फूट पडल्यामुळे परप्रांतीय नेते कंगना रनौत, किरीट सोमय्या या सगळ्यांची दादागिरी वाढली आहे, असं सुद्धा मनसेचे नेते संजय जामदार म्हणाले आहेत। महाराष्ट्रातल्या जनतेला जसं वाटतं की ठाकरे ब्रँड हा टिकावा महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये केवळ फक्त माननीय राजसाहेबांची किंवा ठाकरे बंधूंचीच, ठाकरे कुटुंबाचीच हे दादागिरी चालावी, म्हणजे राजकीयदृष्ट्या। आणि ज्या पद्धतीनं आपण इतर पाहिले असेल की लोक परप्रांतीय जे नेते लोक आहेत, म्हणजे कंपोज असतील, कंगना राणावत असेल किंवा किरीट सोमय्यासारखे असतील, यांची दादागिरी जी वाढली गेलेली आहे, याला कारण काय तर दोन भावांमध्ये फूट पडलेली आहे आणि हे दुर्दैवाने थांबावं असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं, आम्हाला देखील वाटतं। परंतु माननीय राजसाहेबांची शेवटी ती भूमिका आहे, आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, ते त्यांना योग्य जो वाटेल तो निर्णय घेतील, त्याच्याशी आम्ही पाठीशी राहणार। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीच्या संदर्भात कोणतेही भाष्य करू नका, अशा सूचना राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। केंद्रीय समितीच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना या सूचना दिल्या असंही कळतंय।